नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त झणझणीत चमचमीत चटकदार अशी मिरचीची भजी कशी करायची ही रेसिपी बघणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे। बऱ्याच जणांना अशी झणझणीत खायची सवय असते, तिखट काही ना काही हवं असतं। तर मग जर तिखट खायची इच्छा झाली अशी एकदम झणझणीत, तर मग मिरचीचा पकोडा तुम्ही करायला लगेच घ्या। मिरचीची भजी असंही म्हणतात त्याला। तर मिरचीची भजी टोमॅटो केचप सोबत खूप खूप छान लागते खायला। तुम्ही जशी वाटली तशी खाऊ शकता। खूप सोपी रेसिपी आहे। पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयाच। पण तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करून बघू नका। मिरचीचं आवरण जसं तसं राहतं, अजिबात कुठे निघत नाही। तुम्ही बघू शकता, आवरण अजिबात सुटत नाही। तर तुमची सुद्धा भजी अशी छान टम्म फुगावी, आवरण अजिबात निघावं नाही, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। आणि हो, जर तुम्ही का चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका। अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील। आगळीवेगळी रेसिपीच्या साध्या सोप्या पद्धतीने रेसिपीज बनवलेल्या असतात, तर तुम्हाला ते शिकायला मिळतील। जर तुमचा असेल आम्हाला भरपूर असा प्रतिसाद, तर रेसिपी शिकवण्याची क्या बात। चला तर मग लगेच रेसिपीला वळूयात। मस्त असे झणझणीत मिरची पकोडा किंवा मग मिरचीची भजी करायला लगेच सुरुवात करूया। मिरची भजी करणार आहे, त्यासाठी साहित्य पाहूया। 1 वाटी बेसन पीठ घेतलं, चवीनुसार मीठ लागेल, चिमूटभर खायचा सोडा, अर्धा चमचा ओवा, इथं 9 ते 10 हिरव्या मिरच्या आहे। इथं मी अशा तिखट मिरच्या घेतल्या आहे भजी करण्यासाठी, आणि त्याला मध्यभागी अशी चीर दिली, जेणेकरून ही भजी तळताना तेलामध्ये अशी फुटणार नाही, म्हणून मध्यभागी अशी चीर द्यायची। तरी तर मी तिखट झणझणीत अशी भजी करणार आहे। तुम्हाला जर कमी तिखट मिरचीची भजी हवी असेल, तर तुम्ही हिरवी मिरचीच्या जागी पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या तरी चालेल। त्या कमी तिखट असतात, ते वापरल्या तरी चालेल, त्याचीसुद्धा भजी खूप छान लागतात। आता लगेच आपण बॅटर बनवून घेऊया। यामध्ये मी हळद घालत नाही आहे, कारण हळद घातली की त्याने असा लाल भडक रंग येतो। बेसन पीठ, खायचा सोडा, ओवा हातावरती घ्यायचा आणि क्रश करून यामध्ये घालायचा। यामध्ये मिरची पावडर घालत नाही, कारण या मिरच्या तिखट आहे। मी कमी तिखट जर मिरच्या घेतल्या, त्यामध्ये अगदी चिमूटभर मिरची पावडर घातली तरी चालेल। चवीनुसार इथं मी मीठ घातलं। आता हे सुकं साहित्य मिसळून घ्यायचं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बेसन पीठ भिजून घ्यायचं, या पद्धतीने असं। एकाच वेळेस जास्त पाणी घालू नका, पाण्याचं थोडं थोडं प्रमाण करून घ्या, नाहीतर मग एकाच वेळेस जास्त पाणी घातलं की तुम्हाला बेसन पीठ आणखी वाढवावं लागेल। छान याचं असं बॅटर बनवून घेऊया। याच्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे। मस्त हे फेटून घ्यायचं। बघा, इथे बेसन पीठ मस्त असं मी फेटून घेतलं, तुम्ही बघू शकता। आणि याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे झाली पाहिजे। बघा, हे मिश्रण याप्रमाणे असं पडलं पाहिजे, जास्त असं पातळ करायचं नाही। तर आता चमच्यामध्ये असं मिश्रण घ्यायचं आणि असं करून बघायचं। बघा, मागच्या साईडला मिश्रण हळूहळू खाली येते, म्हणजे बेसन पीठ व्यवस्थित झालं आहे असं चेक करून बघायचं। ठीक आहे, आणखी तुम्हाला मी मिश्रणाची चेक करण्याची एक पद्धत सांगते। हे बघा, अशी एक मिरची घ्यायची आणि यामध्ये ही चांगली अशी कोट होते की नाही ती बघायची। बघा, मस्त अशी ही मिश्रणामध्ये कोट होते, याचा अर्थ आपलं बेसन पीठ परफेक्ट झालं आहे। चला आता आपण लगेच मिरची तळायला घेऊया। बघा, भजीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित असं तापवून घेऊया। बघा, तेल तापते तोवर आपण या बॅटरमध्ये मिरची सोडून घेऊया। तर बघा, ही मिरची याप्रमाणे अशी घालायची, यामध्ये व्यवस्थित याला अशी कोट करून घ्यायची। बघा, मिश्रण मस्त असं लागते याला। लागल्यास तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा यावरती असं मिश्रण घालून घेऊ शकता। हे बघा, या पद्धतीने असं। तर काय करायचं, मिरचीचं हे देठ पकडायचं, हा जो शेवटचा भाग आहे मिरचीचा तो पकडायचा आणि छान ही या बॅटरमध्ये अशी बुडवून घ्यायची, लगेच तेलामध्ये अशी सोडून द्यायची। परत मिरचीचं देठ पकडायचं, असं या पद्धतीने चांगली ही कोट करून घ्यायची या बेसन बॅटरमध्ये आणि लगेच तेलामध्ये अशी सोडून द्यायची। आहे की नाही सोपी पद्धत। बघा, आता इथे मस्त ही भजी झाली आहे। जेवढी यामध्ये मावतील तेवढीच घालायची। छान याला
खमंग असं खरपूस रंगावर तळून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती छान ही मिरचीची भजी दिसत आहे। लगेच पलटवायची घाई करायची नाही। छान असा आकार धरला मिरचीने की मग आपल्याला ही भजी पलटून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता किती छान ही खमंग अशी मिरचीची भजी झाली आहे। संपूर्ण तेल झाडातून निथळून काढूया आणि याचप्रमाणे उरलेली बाकीची भजीसुद्धा आपण अशीच तळून घेऊया। तर बघा इथे मस्त भजी बनवून आपली तयार आहे। तुम्ही बघू शकता क्या बात आहे, मस्त अशी सुरेख दिसत आहे। बघा मस्त टम्म फुगली आहे आणि ही मिरचीची भजी खायला छान अशी झणझणीत लागतात। बघा काही कमाल दिसत आहे। तुम्ही टोमॅटो केचप सोबत ही मिरचीची भजी खाऊ शकता, खूप छान लागते। किंवा मग अशी सुद्धा खाल्ली तरी जबरदस्त लागते। चव याची खूप अशी कमाल येते आणि झणझणीत जर काही खायची इच्छा झाली तर पटकन ही मिरचीची भजी करून खा, खूप अशी टेस्टी लागतात। तर बऱ्याच जणांना असं झणझणीत खायची सवय असते, काहीतरी असं तिखट हवं असतं, तर मग हे गरमागरम मिरचीची भजी हा व्हिडिओ बनवलेला तुमच्यासाठीच आहे। टोमॅटो केचपसोबत खा किंवा मग चहासोबत खाल्ली तरी चालेल, खूप छान। तुमचा आवडीचा प्रश्न आहे, तुम्हाला कशासोबत खायची जशी वाटेल तशी खाऊ शकता। पण इथं आपली मिरचीची गरमागरम भजी बनवून तयार आहे। आहा, पटकन अशी उचलून खावीशी वाटते, मस्त झाली आहे। या पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही एकदा ही भजी करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायचा आहे। आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला अजिबात मात्र विसरायचं नाही। तर मग आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।